वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट होणारी रव्याची तडका इडली बनवतोय। तर या इडलीसाठी आपण पिठामध्ये एक फोडणी घालणार आहोत, त्यामुळे ही खायला खूप खमंग लागते आणि छान मऊ लुसलुशीत व जाळीदार तयार होते। सोबत चटणी पण बनवतोय। तर ही तुम्ही डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा झटपट बनवू शकता। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। रवा इडली करण्यासाठी इथे मी 1 कप जाड रवा घेतला आहे। तर जाड रवा घेतला म्हणजे इडली छान जाळीदार तयार होते, पण बारीक रवा घेतला तरी काहीच हरकत नाही। तर हा रवा आता पॅन मध्ये घालून एक 3 ते 4 मिनिट आपण मंद गॅसवर याला भाजून घेऊया। असं भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चा वास निघून जातो आणि खायला मग इडली छान लागते। तर मी बऱ्याच वेळेस असा रवा भाजून ठेवते, म्हणजे याला कीड वगैरे लागत नाही आणि पटकन यापासून आपल्याला कधीही इडली बनवता येते। तर फार याचा रंग आपल्याला बदलायचा नाही, फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर आता साधारण 4 मिनिट झाली आहेत। आपला रवा भाजून झालेला आहे। हाताला मला हा थोडासा गरम लागतोय, तर एवढाच भाजायचा आहे आणि खाली काढून हा थंड करून घ्यायचा आहे। आणि थंड झाला की एका भांड्यात घालूया। अर्ध्या चमचाला थोडंसं जास्त मी मीठ घातलंय। चमच्याने हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दही घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप घट्ट दही घेतलंय। तर दही घातल्यामुळे फर्मेंटेशन छान होतं। आपण ही इन्स्टंट इडली बनवतोय, त्यामुळे दही घालणं गरजेचं आहे। तर चव पण दह्यामुळे इडलीला एकदम छान येते। आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। तर सुरुवातीला अर्धा कपच पाणी घालायचं आहे आणि गरज पडली तर नंतर घालूया, कारण रव्याप्रमाणे आपल्याला पाणी लागणार आहे। काही रवा जास्त पाणी पितो तर काहीला कमी पाणी लागतं। चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे असं पीठ आता तयार झालेलं आहे। एवढं घट्ट मी ठेवलंय। हे असंच आता आपण एक 20 ते 25 मिनिट झाकून ठेवूया। तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल। आज आपण ही इडली इंडस व्हॅलीच्या या इडली ढोक्याच्या स्टीमरमध्ये करणार आहोत। तर हे स्टीलचं कुकर आहे आणि छान असं जड आहे। यामध्ये त्यांनी 5 प्लेट्स दिलेल्या आहेत। तर या ज्या 2 प्लेट्स आहेत यामध्ये तुम्ही ढोकळा किंवा मोमोज वगैरे असं स्टीम करून घेऊ शकता। आणि ही जी तिसरी जाळीची प्लेट आहे यामध्ये तुम्हाला कोथिंबीर वडी, पालक वडी, कोबीच्या वड्या अशा स्टीम करून घेता येतील, किंवा तुम्ही अगदी भाज्या सुद्धा वाफवून घेऊ शकता। आणि या 2 प्लेट्स इडलीच्या दिल्या आहेत। एका वेळेस यामध्ये 14 इडल्या तयार होतात। तर याचा बॉटम सुद्धा एकदम हेवी आहे, त्यामुळे कुठलाही पदार्थ यामध्ये जळत नाही। 3 लेयर्सनी हे बनलेलं आहे। तर असं हे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं इडली कुकर तुम्हाला मागवायचं असेल तर ते तुम्ही मागवू शकता। आणि माझा वैशाली 12 हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला यावर 12% सूट सुद्धा मिळेल। तर या स्टीमरची लिंक आणि माझा कुपन कोड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही मागवू शकता। आता या इडली स्टँडला पण तेल लावून घेऊया। ही तयारी आधीच करून ठेवली म्हणजे मग लगेच इडलीचं पीठ तयार झालं की या मोल्ड्समध्ये घालता येतं। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी मी इथे अर्धा कप ओलं खोबरं घेतलंय, तर त्याचे काप करून घेतलेत, किंवा तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। 1 टेबलस्पून डाळवं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, चवीनुसार मीठ आणि छोटा आल्याचा तुकडा पण घातलाय, थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीचा अर्धा मी इथे पुदिना घेतला आहे। तर पुदिना घातल्यामुळे ही चटणी खायला खूप मस्त लागते। 1 चमचा दही घालायचं आहे आणि दही नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंच सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि आता पाणी घालून ही मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेऊया। तर चटणी मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। आता फोडणीसाठी तेल पण गरम झालेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे, नंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 2 लाल मिरच्या घातल्या आहेत। ही तयार फोडणी आता या चटणीवरून घालूया। तर आपली खमंग अशी चटणी सुद्धा आता तयार आहे। पिठामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक फोडणी बनवायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलंय, 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच 1 चमचा उडदाची डाळ घालूया।
आणि उडदाची डाळ थोडीशी गुलाबी झाली की 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. 1 मिनिटभर हे एकत्रित परतून घ्यायचं आहे. आणि आता कढीपत्ता घालूया. तर कढीपत्ता मी थोडासा बारीक चिरून घेतला आहे आणि 5 ते 6 काजू घेऊन त्याला पण कट करून घेतलं होतं. तर काजू घालणं ऑप्शनल आहे, असेल तर घाला. आता पीठ भिजून पण जवळपास अर्धा तास झालेला आहे. तर मला हे थोडंसं घट्ट वाटतंय. रवा छान फुगून आलाय. तर यामध्ये मी आणखी पाव कप पाणी घातलंय. तर एकूण यासाठी आपण पाऊण कप पाणी वापरलेलं आहे. पण तुमचा रवा कसा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं. तर आता हे असं पीठ तयार झालंय. पीठ आपल्याला फार पातळ ठेवायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं आहे. फोडणी पण आपली थंड झालेली आहे. थंड झाल्यावरच या पिठामध्ये घालायची आहे. आणि आता सगळं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता. गाजर, सिमला मिरची, ग्रीन पीस, स्वीट कॉर्न तुम्हाला घालता येतील. छान सगळं मिक्स झालं की आता शेवटी अर्धा चमचा मी सोडा घातलाय. एकाच डायरेक्शनमध्ये आता फिरून घेऊया. सोडा नसेल तर तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. तर फार वेळ याला फेटायचं नाही. थोडंसं पीठ असं फसफसून आलं की लगेच या इडलीच्या स्टँडमध्ये घालायचं आहे आणि पूर्ण हे भरायचं नाही, थोडीशी जागा फुलायला ठेवायची आहे. तर 1 कप रव्यामध्ये साधारण 10 इडल्या तयार होतात. आता या कुकरमध्ये मी आधीच 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर त्याला आता छान उकळी आलेली आहे. यामध्ये हे स्टँड ठेवूया आणि यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आता 10 ते 12 मिनिट ही इडली स्टीम करून घ्यायची आहे. आता 12 मिनिट झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. तर मस्त अशी इडली फुगली आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये एक टूथपिक किंवा सुरी घालून बघायची आहे. तर टूथपिक साफ निघाली आहे, म्हणजे आपली इडली व्यवस्थित पाहिजे तशी स्टीम झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे स्टँड खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खाली अजिबात बुडाला काही लागलेलं नाही. साधारण 15 ते 20 मिनिट झाली आहेत. थंड झाल्यावर सुरीने किंवा चमच्याच्या उलट्या टोकाने काढून घ्यायचे. तर एकदम साफ निघाली आहे आणि याला खूप छान अशी जाळी पण पडली आहे. त्यासोबतच मऊ लुसलुशीत पण झालेली आहे. तर अशी ही इडली चटणीसोबत खायला खूप छान लागते. तर जरूर एकदा करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलीही रेसिपी मिस होणार नाही. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.